दुर्गाज किचनमध्ये लाल मिरचीचा आणखीन एक वेगळा प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। हे मिरचीचा प्रकार UP-MP साईडला भरपूर प्रमाणात खाल्ला जातो। अप्रतिम लागतं। बाटलीचं टोपण उघडले की समजतं अरे ही लाल मिरचीचा आचार बनवला आहे म्हणून। चला तर चालू करूयात। या ठिकाणी मी 100 ग्राम ना ह्या लाल मिरच्या घेतल्या आहेत। मिरच्याची साईज थोडी मोठी आहे आणि खूप फ्रेश अशा मिरच्या आहेत। या ठिकाणी आपण 3 लिंबाचा याला प्रिझर्वेटिव्हसाठी आपण वापर करणार आहेत। आता या मिरच्याचे ना आपण 1-1 इंचाचे असे तुकडे करून घेऊत। आपण सगळे इक्वल तुकडे आपण करून घेऊत। याच्या अगोदर देठ काढून घेऊत आपण आणि या मिरच्याचे बिया नाहीत काढायचे आपल्याला। बिया सोबतच आपल्याला हे मिरच्याचा आचार किंवा मिरच्याचं लोणचं आपल्याला मुरवण घालायचं आहे। हे अशा प्रकारचे मी इक्वल पार्ट करते। हे पाहिलं किती शायनी मिरची आहे। अशीच मिरची घ्या, सुकलेली मिरची बिलकुल घेऊ नका। या ठिकाणी हे 3 लिंबू पण मी चिरून घेतले आहेत। सुंदर मिरच्यांचा कलर दिसत आहे। ते एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करू आणि याच्यामध्ये घालूत आपण हे 1 चमचाभर आपण काळं मीठ घालणार आहे आणि 1 चमचा साधं मीठ आणि वरी थोडंसं आपण म्हणजे 1 चतकोर चमचा आणखीन मीठ घालणार आहेत। हे 3 लिंबाच्या फोडी आपण याच्यामध्ये पिळून घेऊत। याच्यामध्ये बिया नाहीत घालायचे, याच्यासाठी मी चाळणीचा वापर केला आहे जेणेकरून याच्यामध्ये बी नाही पडणार। आणि या मिरचीच्या लोणच्याला किंवा ह्या लिंबाला आणि मिरचीला छानसं हलवून घेऊ आपण। याला झाकण ठेवून साईडला ठेवू। आता याच्यामधल्या मसाल्याची तयारी करूत आपण। ही एक डिश घेतली, याच्यामध्ये ना आपण अगोदर धने घेऊत। हे धने आहेत 2 चमचे या ठिकाणी आपण धने घेणार आहेत। 1 चमचा या ठिकाणी जिरे घेणार आहे। जेवढे धने असेल त्याच्या अर्धपट आपण जिरे घेणार। त्याच्या चतकोरपट आपण ना हे मेथी दाणा घेणार आणि 2 चमचे आपण सोप घेणार। या ठिकाणी ना तुम्ही साधी पण सोप वापरली तर चलते। या टायमाला माझं अवेलेबल नव्हती म्हणून मी येलो कलरची सोप घेतली। याच्यात जास्त काही नसतं, मीठ आणि हळदीचं पाणी लावून ह्याला पिवळं बनवलेलं असतं। कढई ठेवली, कढईमध्ये मंद आचेवर आपल्याला हे शेकून घ्यायचे। तवरचा दुसरा मसाला तयार करून घेऊत आपण। या ठिकाणी 4 चमचे आपण ना मोहरीचं हे पीठ घेतलं आहे किंवा ना यालाच पिवळी मोहरी पण म्हणतात, लोणच्यामध्ये घातली जाते ती। आणि हे कलोंजी आहे म्हणजेच कांद्याचे बिया आहेत। हे सपाट चमचा आपल्याला घ्यायचा आहे, याचं प्रमाण जास्त नाही ठेवायचं आपल्याला। आता इकडं आपलं पूर्ण कढईमध्ये हे छानसं ना भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला। याला करपू द्यायचं नाही, छानसं असं खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता ही कढई गरम आहे, याच कढईमध्ये हे मोहरीचं पीठ आणि हे कलोंजी आपण घालून याच्यामधलं जे मॉइश्चर असेल ना ते या कढईमध्ये टाकल्यामुळे तेही निघून जाणार आहे। त्याला साईडला करून आणि याला ना आपण या बत्त्याच्या साह्यानं ना थोडंसं रवाळ किंवा ओबडधोबडच आपण वाटून घेणार आहे। याची बारीक फाईन पेस्ट नाही करायची आपल्याला, एकदम असं ओबडधोबड ठेवायचं आहे। हे बघा 1-10 मिनिटांनी हे छानसं वाटून झालेलं आहे। तुम्हाला मी दाखवते। हे असं ना या प्रकारचं खरबडीत असू द्यायचं जेणेकरून खाताना आपल्याला प्रत्येक बाईट लागावा। याच्यात धण्याचे जास्त तुकडेही झाले नाहीत आणि आपण मिरचीचं प्रमाण कमी ठेवलं आहे त्याच्यामुळं कडवटही लागणार नाही। या ठिकाणी 2-4 तास होऊन गेले आहे। हे छानसं आपल्या मिरच्या मुरल्या आहेत। आता याच्यामध्ये हे मोहरी पावडर किंवा मोहरीचं पीठ आणि कलोंजी घालून आणि त्याच्यासोबतच ते आपण जे आत्ता वाटलेलं वाटण आहे ना तेही याच्यामध्ये मिक्स करणार आहेत। अगदी सोपी पद्धत आहे पण वर्षभर अप्रतिम आणि खमंग लागते। काहीतरी नवीन ही मिरच्याचा प्रकार आहे। डेफिनेटली बनवा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे छानसे याच्यामध्ये ना आपण मिक्स करून घेऊत आणि याला ना एका बाउलमध्ये आहे ते एका आपण बरणीमध्ये याला काढून घेऊत आणि कमीत कमी 8 दिवस तरी आपल्याला याला सारखं हलवावं लागणार आहे। या ठिकाणी माझं ना कोरडी हे धनिया पत्ती आहे म्हणजेच कोथिंबीर आहे। जर अशी सुक्कीवाली जर तुमच्याकडं कोथिंबीर नसेल तर तुम्ही कसुरी मेथी घालू शकता। हे एक जार घेतला आहे आपण, त्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे। याच्यात थोडंही पाण्याचा अंश राहू न देता अशी क्लीन करून घ्या
आणि एक आपण लिंबू घेणार आहे, त्या लिंबाचे चांगले 8 फोडी करणार आहेत, त्याच्यातलंही बी आपण काढून टाकणार आहेत. आणि ना वरच्या साईडनं हे लिंबू असं म्हणजे याचं मधलं भाग खाली आणि वरचं कवच वरी असं करून आपण याला ना असं हे ठेवून देणार आहेत. आणि 2-3 दिवसांना आपण याला ना पूर्ण मिक्स करणार आहेत. हे सुंदरसं लोणचं खास आपल्यासाठी तयार आहे. नक्की रेसिपी बनवा.